टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमध्ये पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, मात्र त्यासाठी गेल्या 4 दिवसांमध्ये एकही संस्था पुढे आली नाही। त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने खरोखरच सुरू होतील का याबाबत शंका। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची नाराजी, नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 4 रुपये जमा झाल्याचे प्रकार समोर, कृषी मंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेग, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर आर्थिक चणचण असली तरी शेतकऱ्यांकडून कर्ज काढत रब्बीची पेरणी। पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावामध्ये शेतीशाळा उपक्रमाचं आयोजन, उपक्रमाअंतर्गत 15-15 जणांचे ग्रुप करून शेतकऱ्यांना शून्य मशागत शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन। कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 4 रेल्वे गाड्यांपैकी 2 प्रमुख रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार। मुंबईमध्ये एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागांवर तसंच बस स्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार, यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून येणारी रक्कम वापरली जाणार असल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यामधील येवला आणि चांदवड तालुका दुष्काळमुक्त होणार, मंत्री भुजबळांच्या मांजरपाडा प्रकल्पामुळे या भागामध्ये जलक्रांती, येवला चांदवडमधील 100हून अधिक लहान मोठे बंधारे पाण्याने भरले। नागपूरमधील बुट्टी बोरी उड्डाण पुलावर चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी प्रहारच्या 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, नागपूरच्या बुट्टी बोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल।